वाढलेल्या महागाई संदर्भात पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलंय, तर त्याचवेळी युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद सर्वसामान्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत। महागाईने गेल्या 42 महिन्यामधला उच्चांक गाठलाय। घाऊक महागाईचा दर 8.30% पोहोचलाय। दूध, सीएनजी सह अनेक गोष्टींना महागाईची झळ पोहोचतेय। अमूल आणि मदर डेअरी कंपन्यांनी दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवलेत, तर मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 2 रुपयांनी वाढून तो 84 रुपयांवर पोहोचलाय। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ पोहोचतेय। तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यामुळे महागाईचा चटका सोसणाऱ्या सर्वसामान्य जनता आपोआपच काटकसरीच्या वाटेवर चालणार हे निश्चित। तर सर्वसामान्यांनी दूध दरात झालेल्या वाढीसंदर्भात काय म्हटलं नेमकं बघूया। घर चालवायचं कसं? दूध तर प्रत्येक गोष्टीला दूध तर लागतं। सकाळी उठल्यानंतर दुधाचंच काम असतं। लहान मुलांना दूध द्यायचं असतं, शिवाय आम्हाला चहा प्यायचा असतो। कोण आलं गेलं त्यांनाही चहा द्यायचा असतो। दुधाचे एकटे भाव नाही वाढले, गॅसचे भाव वाढले, लाईटीचे भाव वाढले, राशनचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले। संसार करणार कसा? आणि पगार आहे तेवढाच आहे, चालवणार कसं आम्ही लोक संसार? सगळ्याचे भाव घरापासून, घर भाड्यापासून, दुधापासून, सीएनजी पासून, सगळ्यापासून, पेट्रोल डिझेल या सगळ्याचे भाव वाढलेले। पण पगार नाही वाढत, पण भाव वाढतायत। मग लोकांनी जगायचं कसं? तर सीएनजी दरवाढीवर वाहन चालकांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। 2 रुपये वाढवले, पॅसेंजर आम्हाला वाढून देत नाहीत। हा, सरकारनं आमच्यावर पण काय लक्ष दिलं पाहिजे का नको? 2 रुपये वाढवले म्हणताना आमच्यावर भरपूर पैसे चाललेत नाही तर सीएनजीला, आहे का नाही? पॅसेंजर आमच्या गाडीत बसत नाहीत, बसा म्हणलं का बसतच नाहीत। काय रिक्षावाल्याला माझं आहे, आम्हाला घेत नाही, काय नाही। मग आम्ही पॅसेंजरला बोलतो की बाबा आमच्या गाडीत बसा, पॅसेंजर आहे ना, ये काय है? आमची काय इज्जत आहे का नहीं? सीएनजी में एक्चुअली पेट्रोल से माइलेज इसका अच्छा है, इसलिए सीएनजी बाइक लिया है। हाँ, 2 रुपया बढ़ गया तो कुछ प्रॉब्लम नहीं? प्रॉब्लम तो यही है, पहले सीएनजी का प्राइस कम था, अभी धीरे धीरे बढ़ रहा है इसका भी। थोड़े टाइम बाद ये भी पेट्रोल के बराबर हो जाएगा। इलेक्ट्रिक लेंगे तो अच्छा है, इलेक्ट्रिक बाइक अभी। तर अजून जास्त मेहनत करायला लागेल आम्हाला। त्याच्याविषयी गिराईक सुद्धा नाही येत आता। गाडीमध्ये शेअरिंगला सगळेजण निघून जात आहेत, त्याच्यामुळे अजून धंदा कमी होत चाललेला आहे। याचा परिणाम थेट होणार? परिणाम होणारच आहे, सगळ्या गोष्टीवर परिणाम होणार आहे। आणि आमचं मीटर तर वाढलेलाच नाही, त्याच्या महागाई बाहेर झालेली आहे। तर दूध 2 रुपयाने महाग झालेलं आहे। मग ते 2 रुपये वाढले ना, ते बाकी सीएनजी ऑइल आम्हाला 190ला मिळायचे, आता 210 रुपये सीएनजी ऑइल झालेलं आहे। 82 का 84 झालं आता रेट वाढलाय। ते रेट वाढलेला आहे, काय वाटतंय? सीएनजीचे दर वाढले, 2 रुपयांनी वाढलेला आहे, कसा परिणाम होईल? भरपूर फरक पडेल, कारण की सीएनजी आम्हाला तेवढा रेट पण भेटत नाही ओला वगैरे कडून, किंवा प्रायव्हेट पण आमचे कस्टमरकडून आम्हाला रेट पण तेवढा भेटत नाही। त्याच्यामुळे थोडं खंत जाणवते की बाबा कुठेतरी परवडतच नाही। तसंच महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असतानाच कांदा आणि साखरेने शेतकऱ्यांना जेरीस आणल्याचं पाहायला मिळतंय। सर्वसामान्य जनतेसाठी साखरेची किंमत आवाक्यात ठेवण्याकरता केंद्रानं